वाल्मिक कराडवर मकोका लावून हत्येच्या गुन्ह्यामध्ये एसआयटीने कोर्टाकडे कोठडी मागितली आहे। हत्येचा कट रचल्याचा कराडवर आरोप आहे। एसआयटीचा कोर्टाकडे यासाठी अर्ज गेलाय। तर खंडणी प्रकरणामध्ये जेल कोठडी झाल्यानंतर एसआयटीने मकोका कोर्टात धाव घेतली। मकोका कोर्टामध्ये एसआयटीने हत्या प्रकरणामध्ये कराडच्या कोठडीसाठी अर्ज दाखल केला। तर मकोका कोर्टामध्ये पुढील सुनावणी आता सुरू होईल। तर कराडवर मकोका हत्येचा कट रचल्याचा आरोप लावण्यात आलेला आहे। तर हत्या प्रकरणामध्ये तपास करण्यासाठी म्हणून आता अर्ज करण्यात आला एसआयटी आणि सीआयडी कडनं। हत्या प्रकरणामध्ये ताबा द्या असा अर्ज सीआयडीने आता कोर्टाकडे केलेला आहे। तर सीआयडीचे अधिकारी देखील आता मकोका कोर्टात दाखल झालेले आहेत। वाल्मिक कराडवर आता मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। आताची सगळ्यात मोठी बातमी, वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलेला आहे। हत्या प्रकरणामध्ये ताबा द्या असा अर्ज आता सीआयडीने कोर्टाकडे केलाय। मकोका कोर्टामध्ये आता सध्या सुनावणी सुरू आहे। देशमुख यांनी काल पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला होता। किती देशमुखांच्या परिवारातले जीव या सरकारला पाहिजे आणि तेव्हा हे बीडमधले आरोपी त्यांच्यावर कारवाई सरकार करेल हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत। आणि म्हणून सरकारने महाराष्ट्राची बदनामी करणं आता थांबवलं पाहिजे। या आरोपींना तातडीनं त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे बीड आणि परभणीच्या, आणि महाराष्ट्रामध्ये ही अशी दिशाभूल करण्याचं काम सरकारने थांबवावं। यासाठी सुरुवातीला वाल्मिक कराड यांच्या आई त्यांनी वाल्मिक कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे। परळीमधली ही दृश्य आपण पाहतो। आज सकाळपासूनच